कसं परत एकदा दाखवतोच अजून बघायचंय नामे कसं आहे. तिकडे ते एक बाई म्हणजे काय हवंय मी आणते कुलचे खा ना वगैरे अशी इथपर्यंत होतं ते. नाही आमंत्रण असतं नाही जात. माझ्या इथे होतं उत्तर. आपलं लग्न होत असताना आपण दुसऱ्या लग्नात गेलो की काय मग तुमचं कधी पुढे काय मग करत झालं हे बाळ आहे माझं असं करून संपून टाकायचं. सांगू आजकाल लक्षात आलंय खरी गट्स हे प्रपोज करण्यात नाही लागत नाही म्हणण्यात जास्त लागतं. मी आधी नवऱ्या मुलाकडच्या साईडने आईस्क्रीम खायचो मग उठून जाऊन तिकडे बसायचो मग तिकडून खायचो आणि मग मागे जायचो मला नाही मिळालं आणि मग ते वेटर ओळखायचे घेतलं ना आता नाही मी तिकडं असं करून. पण आईस्क्रीम तेव्हा गंमत होती असं म्हणजे आपण नाही गेलं आपण काय पाकिटात देतो ना उलट पाकिट दिलेलं बरं असतं ना ते फक्त त्यातली अमाऊंट असते ती असतं ना जो करवली बिरवली असतात ना बाजूला ते फोडून ना एवढे दिलेत बघ असं दिलेत खवटे ठाक करून ना पुढे असं होतं कधी होतं. त्याला एक प्राऊड फील आला की सिद्धार्थचा हात मिळवला मी त्याला बोललो मी एकदा हात पकडला की सोडत नाही पकडून ठेवला तर तो सुरुवातीला हे करत होता नंतर त्याला कळलं नाही परत मिळवशील हात. तुमसनी बघायचंय तुमसनी कसं परत एकदा दाखवतोच अजून बघायचंय नामे कसं आहे की 1 मार्च पासून आमचा सिनेमा रिलीज होतो लग्न कळलो संपूर्ण महाराष्ट्रात. तो नक्की बघा तो तुम्हाला बघायचाच आहे. तर आपल्या झणझणत्या काळजावरती गॉड हमला करायला ही लग्न कल्लोळची कमाल टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? एकदम मस्त एकदम भारी. बरं मारुती खूप छान सोजवळ शांत असा दिसतोय. आम्हाला खरंच जुना सिद्धू दादा आठवला जुना सिनेमांमधला जो अकाईच्या टीव्हीवर आम्ही दर रविवारी बघायचो. तुझ्यातला साधा माणूस आम्हाला आत्ताही दिसतो जेव्हा तू बॅनर उचलायला हात लावतोस. पण तुला तुझ्यातला साधा माणूस कधी कधी सापडतो. नाही तो साधाच आहे ना तो काय मला ही एक्साइटमेंट अशी आहे ना की आपल्या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च आहे आपल्या सिनेमासाठी एवढी लोक आले आपला सिनेमा पडद्यावर दिसणार आहे आपल्या सिनेमाचं गाणं दिसणार आहे त्यात नाचणार आहे तर ती एक्साइटमेंट आहे. तो साधेपणा सगळ्यातच माझ्यात नाही मराठी इंडस्ट्रीतले जेवढे कलाकार आहेत सगळे त्या साधेपणामुळेच आहेत. बरं अथर्व म्हणजे आपला लाडका भूषण तर आम्ही पाहिलं की तू थेट प्रपोज वगैरे करतोयस एवढी हिंमत आहे पण तुला खऱ्या आयुष्यामध्ये कोणी थेट प्रपोज केलंय जसं तू करतोय सिनेमामध्ये तसं? हो करतात तर त्यामुळे म्हणजे नाही असं नाही म्हणणार पण खरं सांगू आजकाल लक्षात आलंय खरी गट्स हे प्रपोज करण्यात नाही लागत नाही म्हणण्यात जास्त लागतं. सिनेमाचं नाव प्रचंड पाऊस पडतोय कुठेतरी अकाल आहे ठीक आहे बोलूया. बरं सिनेमाचं नाव खूप कमाल आहे लग्न कल्लोळ आणि या लग्न कल्लोळ वरून मला एक कोड मुवमेंट आठवली माझ्या आई बाबांच्या लग्नातली की 5 साड्या द्यायच्या होत्या आणि बाबांनी एकच साडी आणलेली आणि त्यामुळे एकच साडी 5 वेळा फिरायला लागली. तो हा त्यांचा लग्न कल्लोळ मुवमेंट होता. तुमच्या आयुष्यात आई बाबांनी सांगितलेला असा लग्न कल्लोळ मुवमेंट आहे का तुमच्या आई बाबांनी किंवा तुम्ही ऐकलेला एखादा की गोंधळच झालेला? मी खाण्यापिण्यावरनं खूप गोंधळ होतात हे ऐकलेलं म्हणजे लिटरली लग्न कल्लोळ होतो आणि म्हणजे कोणाला भजी हवी होती आणि भजी नाही वडाच ठेवलाय म्हणून किंवा भजे संपले म्हणून भांडणं होणं आणि मग ऐन वेळेला काय मग हे नाही काहीतरी ऍडजस्ट करून कुठून तरी टपरीवरनं आणलं असे वगैरे किस्से वगैरे ऐकलेले आहेत. पण एकंदरीतच लग्न ऍक्च्युअल होत असताना सगळ्यात मोठा कल्लोळ हा जो होतो तो खाण्यापिण्यावरून होतो हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला तर वाटतं खाणं कॅन्सलच करायला पाहिजे. कोणीच नाही जाणार लग्नाला आपण खायलाच तर जातो. मयुरी तू ऐकलंस का असं एखादं लग्न कल्लोळ? हो मी नाव नाही घेणार आमचे नातेवाईक आहेत ते पण त्या काळात ना त्यांना अंगठी नाही मिळाली म्हणून ते रुसून बसले होते. तर हा खूप फेमस झालेला किस्सा आहे की कसं तुम्ही रुसून बसला होता. आता त्यांचा संसार छान चालू आहे सगळं चांगलं आहे पण त्यावेळेस तसं होतं अंगठी नाही मिळाली बाईक नाही मिळाली म्हणून रुसून बसले अशा गोष्टी. माझं लहानपणीचा माझा एक किस्सा असा आहे की आम्ही कुठल्या लग्नाला गेलो ना की पहिले आईस्क्रीम मिळायची. नवरा बायकोनी ते गळ्यात हार घातले की लगेच ते आईस्क्रीम कापायला लागायचे. तर मग काय होतं नॉर्मली काय नवऱ्या मुलीची नातेवाईक असे बसतात आणि नवऱ्या मुलीचे असे बसतात ते नॉर्मल असतं ना आणि मग प्रत्येकाला ते वाटप होतं. तर मग मी आधी नवऱ्या मुलाकडच्या साईडने आईस्क्रीम खायचो मग उठून जाऊन तिकडे बसायचो
मग तिकडून खायचो आणि मग मागे जायचो, मला नाही मिळालं. असं खूप असं मी आईस्क्रीम खूप लग्नातले आईस्क्रीम खूप खाल्लेत. म्हणजे तिकडे स्टेजवर काय होतं मला माहित नाही, पण लहानपणी हा माझा. आणि मग ते वेटर ओळखायचे, घेतलं ना आता, नाही मी तिकडे असं करून. पण आईस्क्रीम तेव्हा गंमत होती. आता तर सगळी पंचपक्वान असतात भाई, तुला जेवढं पाहिजे तेवढं. आत्ता एका माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलेलो, तर तिकडे ते एक बाई म्हणजे काय हवंय मी आणते, कुलचे खा ना वगैरे अशी इथपर्यंत होतं ते. म्हणजे आता लोक भरवायपर्यंत आहेत, पण तेव्हा पण आज सुद्धा ट्रेलर लॉन्चला तुम्ही छान लग्नाला आल्यासारखे तयार होऊन आलाय. तू छान मस्त रिसेप्शन घेतलंय स्टेजचं, असं आलोय. नाही तू घेतलं स्टेजचं आणि ते सगळं माझं आहे, माझ्या एरियात नाही. पण कलाकार म्हणून ती एक्साइटमेंट आहे ना, की यार आज ट्रेलर लॉन्च आहे, काहीतरी आपल्या झोन मध्ये जाऊया. त्यामुळे आपल्या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. कूल वाटतंय. सो जाता जाता क्विक क्वेश्चन आले, लग्नाशी रिलेटेड आहे, फक्त केलंय की नाही इतकं सांगायचं. सो स्वतःला मिळालेली भेटवस्तू रॅप करून दुसऱ्यांना लग्नात आहेर म्हणून दिली आहेत का? मी दिली. मी अशी कप बशा आणि काय हे आणि घड्याळ आणि लिहिलेलं असतं जेव्हा की नका आणू तरी आणतात ते जास्त हे असतं. म्हणजे असं म्हणजे आपण नाही गेलं, आपण काय पाकिटात देतो ना, उलट पाकिट दिलेलं बरं असतं ना. ते फक्त त्यातली अमाऊंट असते ती असतं ना, जो करवली बिरवली असतात ना बाजूला, ते फोडून ना एवढे दिले असं होतं. बरं, नेम धरून अक्षता दुसऱ्यांच्या डोक्यावर अशा फेकून याला कोण नाकारू शकत नाही. बरं, फूड काउंटर वरती व्हेज मेन्यू बघून कधी हिरमोड झालाय का? उगा चालू लग्नाला असं झालंय? हो, पण व्हेज असतंच आता, म्हणजे नॉनव्हेज क्वचितच लग्नांमध्ये असतं, तर त्यामुळे त्याची तयारी असते. मग ऍट टाइम्स मी नॉनव्हेज खाऊन जातो. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला चॉईस नाही. मला उलटा आनंद होतो की लग्नात मेजर मेन्यू व्हेज असतो. उलट आहेर नंतर ते आधी खाऊन येऊया असं होतं ते. बरं, लग्नामध्ये अचानक भेटून कान किटवणाऱ्या कोणत्या तरी नातेवाईकाला किंवा माणसाला टाळण्यासाठी कल्टी मारली आहेत का? हो, नाही असं काही नाही. म्हणजे असं कोणी सगळे आपुलकीने भेटतात, पण असं एवढं नाही झालंय. ते मला वाटतं तो ना एजचा एक झोन असतो आणि तेव्हा स्पेशली इनिशियली, आणि तेव्हा तुम्ही थोडे सबमिसिव्ह असतात. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलू शकते, पण एका पॉइंट नंतर आता ते तुम्हालाच घाबरतात. तर आता नाही, इथे नको जायला, यांच्या वाट्याला नको लागायला. म्हणजे आपलं लग्न होत असताना आपण दुसऱ्या लग्नात गेलं की काय मग तुमचं कधी, मग पुढे काय मग करत झालं, हे बाळ आहे माझं, असं करून संपून टाकायचं. बरं, आमंत्रण नसताना कोणाच्या लग्नाला गेलात? नाही आमंत्रण असतं नाही जात. माझ्या इथे होतं उत्तर की आमंत्रण येतं, वेळच मिळत नाही, व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा तुम्हाला, सॉरी येऊ शकलो नाही, असं होतं. लग्नामध्ये जी दंग ही सिच्युएशन आपल्या आहे की नाही जाता येत, सगळेच करतात. बरं, लग्नामध्ये जी दंगा घालणारी लहान मुलं असतात त्यांना कंटाळून टपल्या मारल्यात? मी दिलेत खवटे, ठाक करून ना पुढे असं होतं, कधी कधी होतं. म्हणजे ते पळतात ना पोरं बिरं. बरोबर, मी त्या लहान मुलांसोबत असते, त्यामुळे मला मी स्वतःला तिकडनं हे करून घेतो. जर कंट्रोलेबल नसतील तर ठीक आहे, मी त्या आई वडिलांना लुक देतो की बॅड पेरेंटिंग, थोडं मॅनेज करा, थोडं बघा तुमचे, असा लुक देऊन मग इथे कॉन्फिडेंटली पोरं असतात ना, हात मिळवा ना, मी असा होतो. गंमत ना, हात मिळवला तर त्याला एक प्राऊड फील की सिद्धार्थचा हात मिळवला. मी त्याला बोललो, मी एकदा हात पकडला की सोडत नाही, पकडून ठेवला. तर तो सुरुवातीला हे करत होता, नंतर त्याला कळलं नाही, परत मिळवशील हात. आता आपलं काय गंमत ना, तेवढीच गंमत. बरं, जाता जाता कुणाच्या तरी लग्नामध्ये बेफाम वरातीत नाचल्यात का? हो, जवळचे कोणी नाही, जवळचे म्हणजे अरे नाही नाचलो तर म्हणतील म्हणजे आम्ही जवळचे का नाही, कुणाच्याही नाही पण आपल्या माणसाचे नाही. पण होतं म्हणजे ऑटोमॅटिक की एक अचानक काही, कारण की मी खरं तर नाचत नाही म्हणून मी म्हणेन की नाही तर मग लग्नांमध्ये अगदीच कोणीतरी खूप जवळचं की मी बिंदास नसतो तेव्हा विचारच होत नाही की मी नाचतोय, कसा नाचतोय, हसतील कोणी, काहीच आहे नव्हतं. बट ती मजा येऊन जाते. भूषणचे सगळे मित्र तो कसा त्यांच्या लग्नात नाचतोय यावर आता त्याचं पॅरामीटर कळेल की किती मैत्री आमची. हा बिंदास नसला, छान असला, इथून सुरू होणार पण इथपर्यंत जातो माहिती ना, एवढ्या पण जातो आम्ही, पण ते मनापासून असतं. पण आपण आपल्या लग्नापेक्षा पण आपल्या मित्रमैत्रिणींच्या लग्नासाठी खूप जास्त एक्सायटेड असतो, आणि काही ना काहीतरी होतं. मित्राचं लग्न म्हटल्यानंतर काहीतरी लोक नाही का स्टेजवर मित्र बादल्या वगैरे घेऊन जातात, झाडू बिडू की आता तुला हेच करायचं, किंवा चन्ना मिऱ्यावर डान्स करतात. आपल्या पूजाचं लग्न जवळ येतं, काय ठरवलंय?
ठरवलंय आता संगीत असणार आहे लवकर आणि त्याच्यामुळे त्याची रिहर्सल तर चालू आहेच, पण त्याचबरोबर अजून आम्ही पण काही प्रँक्स वगैरे पण विचार करतोय, पण धमाल करणार आहोत आणि खूप खुश आहोत आणि सगळेजण इतक्या आनंदाने उत्साहात तिचे हे सगळेच एक एक जे संगीत, मेहंदी असो आणि त्यानंतर लग्न पण खूप आनंदाने सगळे तिच्या बरोबर आहोत. बरं, या निमित्ताने आमच्या तुझ्याकडनं तर आहेच, पण आमच्याकडनं पूजाला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. खूप गोड दिसतायत दोघं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सुद्धा फार गोड दिसताय पोस्टर वरती. मला वाटतं हा लग्न कल्लोळ धुमाकूळ घालणार आहे थिएटर मध्ये. मला वाटतं एकदा जाता जाता तुम्ही छान मस्त प्रमोशन करावं तुमच्या स्टाईल मध्ये. झालंय प्रमोशन. 1 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात लग्न कल्लोळ रिलीज होतोय. आज ट्रेलर लॉन्च झाला आणि ट्रेलरला उत्तम प्रतिसाद आहे. त्यामुळे हीच प्रेम, हीच एक्साइटमेंट सिनेमावरही ठेवा. तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर. 1 तारखेपासून आहे. अहेरीची तारीख 1 मार्च.